ब्लॉगर आला. ब्लॉगर चिपकूनचा ब्लॉगर आणि गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर ब्लॉग. तर गाईज आजचा प्लॅन अचानक ठरला आहे. घरात असा बसलेला कंटाळा आलेला म्हणून. आणि संचित आणि राजला फोन आला केसा कापायला झाला. दोघं पण तयार झाले, दोघांना पण तयार केले. आणि संचित आला, संचित ऐकर ब्लॉगला. आणि आता राजला उचलणार. राज येतोय. मी आता डायरेक्ट फोन केला संचितला, इथं आलो निघून. ब्लॉग स्टार्ट नाही केला घरातून, इथं स्टार्ट करतोय. आता जाणार राजला घेणार आणि डायरेक्ट सलूनला. आणि तिथून काहीतरी आमचा वेगळा प्लॅन बनू शकतो. तर ब्लॉग बघत राहा, मजा तर येणार आहे. संचित बरोबर ना? हे कुणाला काय आयटमशी बोलतेस की काय? हॅलो संचित, आलास काय बाहेर? आलास ना? तर हे आलाय तो. कोण? राज. लेट्स गो गाईज. राज अजून बाहेरच आला नाही अजून. आता आम्हाला त्याला आता घ्यायला आत जायला लागतंय. आता हा दिसायला लागलाय. सर बिग फॅन, सर बिग फॅन आहे. फोटो भेटेल का आम्हाला? नाही सध्या जरा बिझी आहे, पेपर संपलेत. बिझी आहे, संपले बिझी आहे बाई. असा फिरव. तर काहीच आता राजला घेतलेलं, राजला उचललेले आहे. बरं म्हणजे आता आम्ही घेणं पिणं नसतं, आमचं उचलणं असतं डायरेक्ट. असं घरातून उचललेले नाही, पण रस्त्यावरून उचललेले आहे. कॅमेऱ्यात दिसत नाही, पण असा दिसतोय मी. ओके, आता डायरेक्ट पण मी चढलो. केस कापायची त्यासाठी चालले तिथे जण. आम्ही आलोय पम्मी सलूनला आणि ह्याची केस कापायचे आहेत शनिवारी. शनिवार आहे का? मग आमच्या घरातले म्हणतात शनिवारची कोण केस कापतं काय, आणि आज शनिवारी आलोय. नाही तर काय, आमची तर पोरीने एवढी झालीत. चला, पोरी निवडी झाली पण पोरी सारखी नाही. हा म्हणूनच नाही कापली. केस आता नाही जरा त्याचा चेहरा दिसू दे. भाऊचा स्केच बघा, एकदम मेलेला कोंबडीसारखा झालाय. पाटील बरं. तर काय इकडे भाऊची केस कापून झालेली आहेत, एकदम चिकना झालेला आहे. अजून काय करायचं बोल. आता त्याचे पैसे दे, नाही तर जाशील तसं. स्माईल दे भावाला बघा. हा आपला भाव आहे इकडे. मला ओळखत असेल जे चुकून येते केस कापायला. तर गाईज शिमू भाऊची इकडे केस कापून झाले, पेमेंट करतोय. हा कशा रे इकडं संचित भाऊला त्याच्या जीएफचा मेसेज आलाय. भाऊ एकदम खुश झालाय. ब्लॅक होतो रे, काळा आलास. काळाच असते आता, काळा येणारच ना. काळाला बाळा बोलणारे भरपूर आहेत, बरोबर ना? नाही रे, नाही. असं कसं नाही होऊ शकत भाई. चॉकलेट बाय येतो आमच्या ग्रुप, तर चॉकलेट बाय बघा. आता बघू, आता शिवम भाऊ कुठे जाणार. शुभम सुट्टे पैसे घेतोय भाई 500 ची नोट काढली, तुम्हाला नाही दिसणार. बाकीचे 400 आमचे. बाकी आता तर नाही आईले एवढं लोक थांबत इथं कुठं साधं नाही पाहिजे भाई. आता आम्ही स्वादला चाललोय. शुभम नाही जाणार, तुझं बायले. तुम्ही सिरियसली घेऊ नका, आम्ही काही जात नाही. आम्ही जाणार नाही, तुम्हाला टाकून नाही खाणार हो. नाही तर मग आम्ही गेलो असतो, पण तुम्ही बघताय आणि आम्ही जायचं हे चांगली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सोडून दिलं. तुमच्यासाठी आम्ही काही करू शकतो. काही करू शकतो भाई, काही. तर काही दिवाळी आली, बघू आता काय कसं आल्याला पैसे. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंय शुभमचा लॉन्ड्रीवाला. आता ह्या ब्लॉग मध्ये शुभम न्हावी दिसणार आहे. आता भाई तो हा होणार आहे, तो न्हावीवाला आहे. शिवम लॉन्ड्रीवाला नाही, शिवम न्हावीवाला. अबे दे पैसे, किती वेळ लागतोय. काही भाऊ आता पैसे घ्यायला चाललाय. आता चायला अंगावरची पैसे पाहिजे. शुभम मला 500 दे, मी तुला 100 सुट्टे देतो. जेवढा आहे तर मग मला दे, सांग ना, मी देतो. 250 घेऊया. 250 50 चला. ब्लॉगर आला. ब्लॉगर चिपकूनचा ब्लॉगर केस आणि घाल लवकर, चल. तू काय एवढा काय दाखवतेस मला? अरे तू हिरो आहे. आता आपण जातो आर्यनच्या घरी, ते पण त्याला न सांगता मागाशी फोन केलाय, पण तो आंघोळीला गेला. आता बघू त्याच्या घरात जाऊन काय होतं. आता कपडे घालत असेल. चला, तुम्हाला कपडे घातल्यानंतर तर दाखवतो. आपण गेल्यानंतर टॉवेलवर आला, त्याचा टॉवेल सुटला आहे बाई. काय ते मी दाखवणार नाही मग याच्यात. टॅबलर करून दाखवायचा काय. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? आर्यनच्या घरी. आर्यनच्या घरी.
आणि आर्यनला माहिती नाही की आम्ही आर्यनच्या घरी चाललोय, पण आम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणून आम्ही सांगितलं नाही. सरप्राईज घेऊन जायला त्याला काय काय पैसे वाटवा ना फटाक्याला, दिवाळी आले पण आमच्याकडे पैसे नाहीत फटाके घ्यायला. आर्यनचा घर तर आमचा घर, जायला पाठवून दे. भावाची बायको ती आपली बायको बघा. तो आर्यन MSD आई शपथ MSD चा फॅन. तुला काय वाटतं आम्ही मी काय एकटे यामध्ये? हमारा वो प्लॅन अलग था. अरे भाई सिंचन काय लावलंस तू? माही अरे हे भाई भाई राहू दे. अरे हो अरे हो अरे हो बसले थांब बघू काय द मॅन ऑन द मॅन द मिथ द लिजेंड. आई शपथ भाई तू का हा आता MLD चा घालून आम्हाला काय जळवायला सांगितलंस काय? ए RCB फॅन, मुंबई फॅन, मुंबई बरं हा हा माझा चांगला वाटतंय काय? नाही आता बोललो असं कसं नाही घाललं. बोलला गेलीस तू आता डायरेक्ट लाईक इट लाईक इट ते मांडीवर ठेवायला लाईक इट. नाही तर बाहेर काढला आर्यनचं घर असलं तरी आमचंच घर आहे. आम्ही कधी पण येतो कधी पण लॉटता येतो. हे बघ असं झोपतो पण आम्ही असं. त्याला ब्लॉग इको फ्रेंडली आहे, सॉरी फॅमिली फ्रेंडली आहे. भावा मी काय म्हणतोय, जरा घरात आलेल्या माणसाने चहा पाणी विचारायची काहीतरी पद्धत असते. मी ठेवतो पैसा. मी स्वतः चहा करणं शिकलोय. गेल्या 2 महिन्यामध्ये चहा करणं माझ्या मध्ये सोपं झालंय. बेसिकली काय करायचं, गॅस जो असतो असं 2 गॅस रेसिपी सुरू करायचा पहिला. तो सुरू करायचा, नंतर एक टोप ठेवायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं, पाण्यामध्ये दूध टाकायचं, हा दुधामध्ये म्हणजे तू आम्हाला मिक्सिंग केलेली दूध देतोस काय? दुधाची चहा देतोस काय? म्हणजे थोडं कमी भावाला समजून घे. त्याच्यानंतर थोडी चहा पावडर टाकायची, हा गॅस सुरू करायचा आणि थोडी साखर टाकायची हा आणि गॅस सुरू करायचा. हा गॅस सुरू केला की 5 मिनिटं रील बघायची आपण. ओके रील बघून झाल्या, रील हा. संपायला रील अर्धत ठेवायची गोष्टी. रील संपली तुझ्या हा. रील संपली की मग तो गॅस झालेल्या चहा नाही, पण 5 रील बरोबर बघायच्या 5 मिनिटं नंतर ती द्यायची चहा. द्यायचं तिला घरी म्हणजे ती चहाला उकळी आलेला असू दे नसू दे चांगली. मला समजत नाही, ती चहा बाहेर पडली ना समजा चहा झाली म्हणून मग तेव्हा गॅस बंद करायचा. हा. काही लेजेंडरी रेसिपी ऑफ चहा तुम्ही बघू आता ऐकले असेलच, तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं जरा कमेंट करून सांगा. आर्यन जरा पाण्यानं ताण लागले. RCB फॅन आणि MI फॅन, RCB फॅन MI फॅन. ए मुंबई रोहित शर्मा उद्या हॅशटॅग बांधील की बोल. उद्या 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 येतात. ही थांबी होती उद्या 500 मॅच खेळणार. 500 मॅच फक्त रिटायरमेंट घेऊन होते. 2027 वर्ल्ड कप एक क्रिकेट प्रेमीचं दुःख बघा काय असतं ते. बस काय भाई, हे घरात आलेल्या पाहुण्यांना चहा घेऊन आलाय गाईच. आत्ता चहा आणलाय आम्ही. येऊन किती वेळ झाला? जवळजवळ 1 तास झाला आम्हाला येऊन ह्याच्या इथं आणि याने चहा आत्ता आणला आहे. असं असतो मित्र तर ते पण आम्ही सांगितलं ना भावा काय चहा पाणी वगैरे आहे की नाही, तेव्हा ह्यानी चहा आणला नाही. मम्मी जर घेऊन जा ना चहा. तू चाय करत काय नको चहा इम्पॉर्टंट आहे, तू जा मर तिकडं. वी आर टी लवर्स गाईज. MSD फॅन एवढा अरे एवढा कोण करतो भाई. माझी पण ऑनलाईन गेम खेळते. विषय काय माहितीये, ह्या गेमचा जेवढा स्पेस आहे ना तेवढा तुझ्याकडे फ्री स्पेस. तर गाईज आमच्या झाल्या आता 1.5 तास गप्पा मारून झाल्या. 1.5 तास झाला काय रे आपला. शिवम चैन उडी आहे. अरे ती बघ ही गाईज ही चेन म्हणतोय तो, तुम्ही वेगळा काढू चेनच नाही यार. ट्रॅक घेतले, ट्रॅकला चेन नसते. अबे तो पाय नको लावूस. तर गाईज आता जातोय आम्ही आमच्या घरात. आर्यन बाय बाय. कधी भेटायचं आता? बघू जात राहते. हारी कलाई ना छोडे. चला गाईज चाललो आता घरात. तू मस्ती करू नकोस रे. मध्येच बंद कर. राज कसा श्रीमंताचा डायलॉग बोललास ते मारे. बोला. श्रीमंताचा तो वाला तो बोल ना. बांधिलकीचा डायलॉग मार. येणार नव्हतास ना?
अरे हा गाईस इकडे दे. चला काहीच Guys, चला त्याच्या पुढं मी आणि संचित ब्लॉग मध्ये दिसणार ना. शुभम बोलतो की आम्हाला तुमची गरज नाही. संचित येणार ब्लॉग मध्ये. नाही शुभमच्या ब्लॉग मध्ये मी आणि संचित परत दिसणार ना. हा हा काहीच हे दिसणार नाहीत पण अरे माझा नेहमी दिसेल. माझं सुद्धा आपलं बघायला गेलो आपण. चला 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 guys. कांद्याच्या हा, जातो ना भावामुळे घरात. अरे शेट येईल नाही तर नाही. कांदे कमी होऊन परत वाढतील पण आर्यनच्या हातात संपणार नाही. आणि काही खरंच जाऊन जरा साक्षीच्या आणि आईची ती एक्शन बघूया केसांबद्दल काय आहे, काय बोलतात काय नाही तर जाणून घ्या. बनत राहा आपल्या G24 न्यूज मध्ये. कॅमेरामॅन राज आणि त्यांच्यासोबत कॅमेरा शुभम हातात धरून बाय बाय. चल बाबा भेटू पुढं. जातो जातो चल. आत्ता घरात आलो. साक्षी केस कशी सांग. चांगली. नक्की काय आई चांगली आहेत ते केस. काय केस नीट आहेत मस्त आहे. नक्की ना. हो. बघ बघ माझ्या मैत्रिणी मला रिचार्ज मार. गाडी कधी घालायची दाढी एवढी दाढी गेली तरी म्हणजे दाढी कशी करायची तुझी काय आता एक खादर खातो. मला आई खायला लावते तसं. गाईज आमच्याकडे फराळाची तयारी झाली. आम्ही कामाला माणसं पण ठेवलेत बाहेरनं मागवलेत. तुम्ही पण या फराळ बनवायला खायला पण या नाही तर बोलावं फक्त बनवायला बोलवत आहे. आणि देर इज मैदाचा पीठ जो कडक नको व्हायला म्हणजे आम्ही झाकण ठेवलेला. लय सॉफ्ट सॉफ्ट असतो असं म्हणतात ना. कामवाली बाई आमची बराच काम करणार. रात्री पण करत होती आत्ता पण करते. मी आपला बसतोय माझ्या बघत इथे. तुला कसं येते काय लाटून जास्त बोलतेस काय. मी कुठे असतो तुम्ही कमीच